सावंतवाडी तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला। घरावर आंब्याचं झाड कोसळून नुकसान झालं। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी तालुक्याला काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसलाय। तालुक्यातील माझगाव येथे राहत्या घरावर आंब्याचं झाड कोसळलं आणि मोठं नुकसान झालं। या भागात विद्युत खांबावरील वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठाही खंडित झालाय। एकंदरीत जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूयात। सावंतवाडी तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। मध्यरात्री 12 ते 12:30 च्या सुमारास सावंतवाडी तालुक्यातील माझगाव दळवीवाडा येथील घाडी यांच्या घरावर आंब्याचं झाड पडलं आणि मोठं नुकसान झालं आपल्याला पाहायला मिळतं। काय सांगाल, कधी घटना घडली? ही साधारण रात्री 12:15 वाजता घटना घडली। मी पण घरी नव्हतो। बायको, आई आणि छोटी 5 वर्षाची मुलगी होती। त्यांना एक आवाज आला। आवाज आल्यानंतर नळेवर खाली पडायला लागले। तेव्हा त्यांना जाणवलं की काहीतरी घरावर पडलंय। तोपर्यंत संपूर्ण डॅमेज झालेलं होतं। नंतर आमचे कौसुलकर वगैरे आलेत। त्यांनी मग दरवाजा उघडला, पण ह्यांना भीतीने काहीच समजत नव्हतं की काय घडलं ते। आणि 12:15 बरोबर 12:15च्या दरम्यान असेल, कारण मला त्यांनी, मी गोव्याला असतो, 12:30 पावणे 11च्या आसपास फोन केला की 15-20 मिनिटांमध्ये असं असं घडलंय म्हणून। त्यानंतर मी रात्री 3-3:30ला आलो। त्याच्यानंतर आता इंटरनल डॅमेज म्हणजे आता डायनिंग टेबल टोटली गेलंय, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि टीव्ही, लॅपटॉप यांची काय कंडिशन आहे माहीत नाही आहे। आणि टोटली डॅमेज झालंय, बऱ्यापैकी डॅमेज झालंय। घरातील कोणाला? नाही, देवाच्या कृपेने कोणालाही काही कसली खरचटणं पण नाही, काहीच इजा झालेली नाही। प्रशासन स्तरावर काही लोक आले होते का? हो, सकाळी 8 वाजता पंचनामा वगैरे करून गेले आहेत। एकंदरीत पाहिलं असेल तर जो दळवीवाडा आहे इथे घरावरील झाड पडून मोठं नुकसान झालंय। आता मग तर त्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची, ती कधी मिळेल हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे संवेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। सावंतवाडीमध्ये काल रात्री झालेल्या पावसाने मोठं नुकसान झालं। आमदार दीपक केसरकरांनी या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत पाहणी केली। सावंतवाडी तालुक्यासह सावंतवाडी शहरात सुद्धा काल रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांना मोठं नुकसान झालं। याची पाहणी आज सकाळी स्थानिक आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी केली। यावेळी नुकसान झालेल्या लोकांना SPK कॉलेजला योग्य मदत दिली जाईल असं आश्वासनही देण्यात आलंय। कार्यक्रमाला तहसीलदार आम्ही एकत्र आहोत। मी तहसीलदारांना ताबडतोब याचा पंचनामा करायला सांगतो, कारण नेहमी नुकसान भरपाई देताना पावसाचा नॉर्म लावला जातो, परंतु हे चक्रीवादळ असल्यामुळे इथं पावसाचा नॉर्म लावता येणार नाही। आणि त्याच्यामुळे या सगळ्या बाबीचा विचार करून एक विशेष बाब म्हणून कॉलेजला मदत करण्यात यावी असं मी आदरणीय मुख्यमंत्री यांची बोलतो। प्रशांत तांबे यांनी आता आमदार संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार केली। प्रशांत तांबे यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली। जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये तक्रार करण्यात आली असून आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। विधी अधिकाऱ्यांना विचारतो या नावाखाली जेव्हा राजकीय लोक आरोपी असतात तेव्हा मुख्यमंत्र्यांची संमती घेतली जाते। एक अनडिक्लेअर्ड असे मुख्य विधी अधिकारी हे मुख्यमंत्रीच आहेत महाराष्ट्राचे आणि भारतीय जनता पक्ष आहे। त्यांची संमती असेल तर गुन्हा नोंद होईल। राजकीय दृष्टिकोनातून हा विषय पाहिला आपण, कारण की ते राजकारणातले एक आमदार आहेत। तर एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अनायसे सापडत असतील तर त्यांना गुन्हेगार ठरवा अशी सुद्धा एक प्रक्रिया भारतीय जनता पक्षाच्या सोयीची असल्यामुळे त्यांनी वापरलेली आहे। त्या अर्थाने मला वाटतं की गुन्हा नक्कीच नोंद होईल। महिला आरक्षण